सानिध्यात वसलेले वेंगुर्ले शहर, या शहरात बांधकाम क्षेत्रातील यशस्वी वाटचाल करीत नव्या प्रकल्पांना घेऊन येणारे नाव मीना कन्स्ट्रक्शन. मीना कन्स्ट्रक्शन उभारत असलेला मीना पार्क अनेक ग्राहकांच्या पसंतीत उतरला आहे. वेंगुर्ला शहरातील उभारण्यात आलेले रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये मीना कन्स्ट्रक्शन उभारत आहे नवी बिल्डिंग. 6 मजली गृहप्रकल्पामध्ये कमर्शियल गाळे, रेसिडेन्शियल 1 RK, 1 BHK, 2 BHK फ्लॅट उपलब्ध. तर आजच बुक करा. रेरा नंबर P5290014880. संपर्क साधा बेंजामिन डिसोजा 9769005603 आणि 9403355603. साईटचा पत्ता साकव मेन रोड, बॅरेश्वरनाथ पै मार्ग, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. च्या वतीने करण्यात आले भीक मागा आंदोलन. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन. लोकांनी व्यक्त केल्या नेते आणि प्रशासनाबद्दल संतप्त प्रतिक्रिया. इथे गाडी घेताना गाडी घेतल्याच्या 14% रोड टॅक्स भरतो आम्ही. पण ही आता गाडी घेतली मी 2 लाखाची गाडी घेतली, 22,000 रुपये टॅक्स भरलाय. पण 22,000 माहितीचा रस्तो हा काय हो. आम्ही 5 वर्ष मतदान करतो, पण रस्त्यांची अवस्था अशी असा, सगळेजण पैसे कॉन्ट्रॅक्टर खातात. सगळे सांगतात सरपंच खातात, हे खातात ते खातात, पण कॉन्ट्रॅक्टरला क्वालिटी रस्त्यावरसाठी पैसे उरत नाही हातात. ह्या सगळ्या बंद हो काय आणि लोकांनी मतदान विचार करून करा, एवढाच हा असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामधील रस्ते अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवास करताना लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवण्यासाठी आज शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ वेंगुर्ला रस्त्यावरील पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन करण्यात आले. आणि हाडं कधी मोडतायत आणि गाड्यांची कधी वाट लागते त्यासाठीच वाट बघतोय. सरकारला काय सांगणार. एकदा हाडं मोडून जागेवर घरात बसलो की सगळेच मोकळे आराम करायला. या अगोदर पिंगुळी काळेपाणी येथे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये झाडे लावून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सर्वश्री राज वारंग, प्रकाश बरगडे, प्रथमेश धुरी, सुशांत नाईक, देवेश रेडकर, रमाकांत नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते. रस्त्यासाठी निधी मंजूर झाला याचे स्वागत, परंतु तोपर्यंत जनतेने खड्ड्यामधून प्रवास करावा का? शिवप्रेमी सिंधुदुर्गचा सवाल. जिल्ह्यातील काही रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे, हे स्वागतार्ह आहे, परंतु शासकीय कामे किती संथ गतीने चालतात हे सर्वांना माहीत आहे. मग तोपर्यंत जनतेने खड्ड्यामधूनच प्रवास करावा का? रस्त्याचे काम होण्यास आधी जर खड्ड्यामध्ये अपघात होऊन जर कुणाचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे काम होईल तेव्हा होईल, पण जे भले मोठे खड्डे पडलेले आहेत ते किमान भरून लोकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली. खड्डे बुजवायचा विषय आला की सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नसल्याचे कारण देतो. त्यामुळे आजच्या भीक मागा आंदोलनाच्या माध्यमातून जनतेकडून खड्डे भरण्यासाठी निधी गोळा करण्यात आला. जमलेला निधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला व तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली. नमस्कार, जय शिवराय. आज आम्ही शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने या कुडाळ वेंगुर्ला रस्त्यावरती हे जे पिंगुळी रेल्वे ब्रिज आहे, या ब्रिजवरती भीक मागा आंदोलन करत आहोत. कारण की सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पैसे नाही आहेत आणि त्यासाठी जनतेला होणारा हा जो त्रास आहे, हा त्रास त्यांना समजावा यासाठी आज आम्ही जनतेकडूनच थोडे पैसे जमा करून सार्वजनिक बांधकाम खात्याला देणार आहोत. या रस्त्याला चांगलं होण्यासाठी पैसे मंजूर झालेले आहेत हे आम्हाला पण माहीत आहेत, परंतु तो होईल तेव्हा होईल. परंतु हे जे खड्डे पडलेले आपणाला सर्वांना दिसत आहेत, तर हे खड्डे बुजवण्यासाठी लोकांकडनं पैसे गोळा करून हे आज आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला देणार आहोत. आणि
या रस्त्याची ही जी दुर्दशा झालेली आहे, ह्या दुर्दशेला जे जे कोणी जबाबदार आहेत या सर्वांवरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी करत आहोत. आणि लोकांना पण आम्ही विनंती करतोय की फक्त सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून, फक्त सोशल मीडियावरती स्टेटस टाकून काही होणारं नाही आहे. आपण सर्वजण या ठिकाणी प्रवास करतोय, आपले कंबरडे मोडतायत हे आपल्याला समजतंय, पण आपण आज गप्प आहोत म्हणून या राजकारण्यांचं सगळ्यांचं फावत आहे. यासाठी आम्ही सर्व जनतेला पण विनंती करतोय की तुम्ही सुद्धा याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला पाहिजे. शिवप्रेमी सिंधुदुर्गाच्या वतीने आज आम्ही हे भीक मागो आंदोलन करतोय. हे पैसे आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला देणार आहोत. याच पद्धतीने जनतेने सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. एक प्रयत्न आज आम्ही केलेला आहोत. याच्या पुढे येऊन जनतेने पुढे यायला पाहिजे अशी विनंती या आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत. धन्यवाद.